नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे माझे अंबर पवार यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्या लाडकी बहिणींच्या लाडकी बहीण योजनेची जो डिसेंबरचा हप्ता आहे, तो बहिणींच्या खात्यात 13 जानेवारी या तारखेला वितरित करण्यात आले होते. बऱ्याच अशा लाडकी बहीण आहे ते पैसे काढून घेतले आहे, पण बऱ्याच अशा लाडक्या बहीण आहे त्यांच्या खात्यावर पैसेच आलेले नाही. म्हणून लाडकी बहीण जी आहे ते विचारात पडलेली आहे. तर पैसे का पडायले नाही, ई-के-वाय-सी करूनसुद्धा पैसे पडायले नाही, त्याचे कारण आणि त्याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा नवीन चॅनल आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच माझ्या चॅनलवर नवीन नवीन असे अपडेट येत राहतात. तर के-वाय-सी क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणीचा हप्ता गोठला. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक करण्यात आले होते. ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करताना तार्किक समज नसल्याने आणि चुकीच्या पर्यायावर क्लिक केल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो पात्र महिला या योजनेचा लाभ पासून वंचित झालेला आहे. जी लाडकी बहिणींनो, ई-के-वाय-सी करताना तुमची जी चुका झालेली आहे, काही लाडक्या बहीण अशी आहे ते मोबाईलवर आपल्या मोबाईलवर ई-के-वाय-सी केले आहे. पहिली जी के-वाय-सी करण्याचे जे ऑप्शन होते ते होय होते. होयवर क्लिक करण्याची होते, पण नंतर अपडेट झाल्यानंतर 15 डिसेंबर नंतर नाही हा पर्याय निवडायचा होता. पण ज्या पर्यायामुळे काही लाडक्या बहिणीने चुकीचे पर्याय निवडून ई-के-वाय-सी केली आहे, म्हणून त्यांचे जे पैसे आहेत ते बंद झाले आहे. ते पात्र असूनही अपात्र ठरलेले आहे. आणि के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करताना पोर्टलवर काही प्रश्न विचारले जात होते. त्यावरील प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत होती. मात्र अनेक महिलांनी घाईगडबडीत किंवा प्रश्नांचा अर्थ न समजल्याने या प्रश्नांचे चुकीचे उत्तरे दिली आहेत. प्रणाली त्यांना आपोआप अपात्र ठरवून त्यांचे हप्ते बंद आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात इंटरनेट साक्षरतेचे प्रमाण कमी होते. अनेक महिलांनी सेतू केंद्र किंवा खाजगी चालकाकडून के-वाय-सी करून घेतली. यामुळे माहिती भरताना झालेल्या एका चुकीच्या क्लिकमुळे खऱ्या गरजू महिलांच्या खात्यात जमा होणारे 1500 रुपयांचा हप्ता हा बंद झाला आहे. हे बरोबर आहे. आणि याच्यामध्ये अच्छा आहे ते प्रश्न असे होते. काय होते प्रश्न? माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीवर निवृत्ती घेत नाहीत. होय आणि नाही याच्यामध्ये जे काही काही लाडकी बहीण आहे ते चुकीचे पर्याय निवडलेले आहे. आणि दुसरा जो पर्याय होता, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. याच्यामध्ये पण चुका झालेली आहे, म्हणून लाडकी बहिणींच्या सध्या हप्ता बंद आहे. एक संधी उपलब्ध करून द्यावी. शासनाने डिसेंबर 2025 मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केल्यानंतर त्यानंतर 13 जानेवारी रोजी आणखी एक हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र पात्र असतानाही चुकीचा पर्याय निवडल्याने हप्ता बंद झाल्याने शासनाने दृष्टीसाठी एक संधी द्यावी अशी मागणी केलेली आहे. तर लाडकी बहिणीसाठी हे आनंदाची बातमी पण आहे की शासनाने लाडकी बहिणींची जी के-वाय-सी होती ती 31 डिसेंबरपर्यंत केली होती, पण काही कारणामुळे गडबडीत त्यांचे पर्याय जे आहे ते चुकीचे झालेले आहे. म्हणून ते रिक्वेस्ट करत आहे शासनाला की 13 जानेवारी रोजी आणखी एक हप्ता जमा झाला आहे, तर शासनाने आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे. म्हणून दुरुस्तीचा पर्याय नसल्याने अडचण हप्ता बंद झाल्याचे लक्षात येताच महिलांची धावपळ करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून काही महिलांचे पैसे, लाडकी बहिणींचे पैसे बंद झाले आहे. आणि ज्या पोर्टल आहे, के-वाय-सी ज्या पोर्टल आहे तो पोर्टल हटवण्यात आलेला आहे. आणि तो हटवल्यावर त्याच्यावर काहीही उपयोग नाही आहे. म्हणून जे लाडकी बहीण आहे ते धावपळ करत आहे. काही कांची के-वाय-सी बाकी आहे, म्हणून ते धावपळ करत आहे. म्हणून ते शासनाला विनंती करत आहे की जो ई-के-वाय-सी आहे त्याचं पुन्हा मुदतवाढ झाली पाहिजे अशी शासनाकडे बहिणींची अपेक्षा आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात दररोज जाऊन गर्दी करत आहे. म्हणून सगळ्या लाडकी बहिणींचा विचार आहे तो बालविकास महिला ज्यांच्या ऑफिसवर जाऊन गर्दी करत आहे. म्हणून सगळ्या लाडकी बहिणींसाठी हा एक खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. म्हणून त्यांची मुदत ही वाढू शकते. म्हणून जसंही काही अपडेट आला तर माझ्या चॅनलवर येऊन जाणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया लाडकी बहिणींनो पुढच्या व्हिडिओत.